नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे। विशेषतः चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागामध्ये नागरिकांना पाण्यासाठी दररोज मोठा संघर्ष करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर परिसरातील बोरवेल, हातपंप आणि जीर्ण अवस्थेतील विहिरींची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आता जोर धरत आहे। सध्या अस्तित्वात असलेली 200 फूट बोरवेल खोलीची मर्यादा अपुरी ठरत असल्याचंही समोर येते आहे। म्हणूनच नवीन बोरवेलसाठी 400 ते 500 फुटापर्यंत खोली वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। यामुळे या भागातील पाणी टंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो अशी अपेक्षा आहे। तर अमरावती जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल येवले यांनी शासनाकडे ही मागणी आग्रहीपणे मांडली आहे। त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन देखील केले आहे। तसेच सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि योग्य नियोजन राखण्यावरही भर देण्यात आलाय। पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आणि मेळघाटातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे अत्यंत गरजेचे ठरते आहे। आज कामिदा या गावामध्ये आम्ही आलेलो आहे। इथं ह्या हातपंपला वॉटर लेवल कमी झाल्यामुळं अर्धा एक तास हापसी हलवल्यावरही पाणी येत नाही आहे आणि गावातील आमच्या आदिवासी नागरिकांना पाण्यासाठी इथून 1 किलोमीटर जंगलामध्ये विहीर आहे, त्या विहिरीवर जावं लागत आहे। त्या विहिरीची पण पाण्याची पातळी कमी झालेली आहे। शासनाचा धोरणच चुकीचं आहे। आज आम्ही पाहतो मेळघाटमध्ये प्रत्येक ठिकाणी वॉटर लेवल कमी असल्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही आणि या हातपंप, बोरवेल शासकीय ज्या यंत्रणेमधून काम केल्या जाते त्यांचा नियमच हा आहे की 200 फुटाच्या खाली बोरवेल करता येत नाही। त्याचे पाईप वॉटर लेवल कमी झाल्यावर पण त्याची पाईप वाढवता येत नाही। हातपंप सुद्धा 200 फुटाच्या वर करता येत नाही। त्यामुळे माझी सरकारला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये धारणी, चिखलदरा या भागामध्ये हा डोंगराळ भाग आहे आणि इथं पाण्याची पातळी खूप कमी आहे। त्यामुळं या हातपंप, बोरवेल या योजनांसाठी सरकारने तो नियम शिथिल करून त्यांना इथं 400-500 फुटापर्यंत जी वॉटर लेवल आहे, जो पाणी मिळेल तोपर्यंत त्यांना खोदण्याची परवानगी द्यावी अशी एक नम्र विनंती आहे। कारण आज आम्ही बघतो की वॉटर लेवल कमी झाल्यामुळं या सगळ्या शासकीय योजना कमकुवत होत आहे आणि त्यांना पाणी मिळत नाही आहे। पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। करोडो रुपयांच्या योजना या पाण्याच्या पातळीमुळं फेल होत आहे। त्याच्यामुळं शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि गांभीर्याने लक्ष देऊन आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष देऊन सगळ्यांनी या प्रश्नासाठी आवाज उचलायला पाहिजे। आणि मेळघाटमध्ये विशेष बाब म्हणून मेळघाट, चिखलदरा, धारणी तालुक्यामध्ये वॉटर लेवल कमी असल्यामुळं त्यांना 200 फुटाच्या वर पाणी लागेपर्यंत जेवढं फूट आतमध्ये जाऊ शकते तेवढं त्यांना परवानगी द्यावी, ही एक आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। येणाऱ्या काळात याकडे लक्ष दिलं तर मेळघाटमध्ये नक्कीच प्रत्येक गावामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि योग्य त्यांना पिण्याचं पाणी मिळेल।